पिंपलनेर आणि होमसाई दाबा दापोडी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक चांगला निर्णय मी तर म्हणेन की ओमसाई दाबा दापोडे संघाचे वसंत पाटील या संघनायकाने घेतलेले आहे. आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय भार्गव 11 पिंपलनेर संघाकडून फ्रंट लाईन गोलंदाज रवींद्र येतोय. पहिले षटक घेऊन आणि पहिला चेंडू ओव्हर द विकेटनी फलंदाज वसंत पाटील आणि पहिला चेंडू अगदी ऑन साईडला केल्याचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गली क्षेत्रामधून चेंडूला उचलला होता. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतो लेग बाईज. अगदी अवंतर धावीनी ओमसाई दाबा दापोडे संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे. अल्पेश गायकवाड तसेच ज्ञानेश्वर मुकादम दोन्ही एक्सपर्ट स्कोरर या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत डिजिटल स्कोरिंग म्हणून ज्ञानेश्वर मुकादम सध्या काम पाहत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून जगदीश कारभारी यांनी चेंडू उचलून फेकी केली होती. यष्टीरक्षक सदाब पाटील यांच्या हातामध्ये. एका धावीने विजय पाटील यांनी विजय वजे यांनी आपला स्वतःचं खाता अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या झाली होती बिनबाद 2. पहिलं मॅन्डेटरी पाऊल पुलेचं षटक रवींद्र. षटकातील पुढील चेंडू अगदी या चेंडूवर मिस टाइम फटकाय बघूया. पॉइंटचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजामध्ये कॉलिंग कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. अगदी किरण पाटील आणि रवींद्र गायकवाड कॉलिंग व्यवस्थित झाली नव्हती. फक्त इथे धाव आलेले एक आणि वसंत याला जीवनदान देणं हा कदाचित भार्गव 11 पिंपलनेर संघाला घातक ठरू शकेल. झेल ड्रॉप झाले. किरण पाटील यांनी देखील झेल घेतला असता. मात्र रवींद्र गायकवाड देखील हा झेल पकडण्याचा डायलॉग त्यांनी कुठेतरी दोन्ही खेळाडूंमध्ये कॉलिंग पाहायला मिळाली नव्हती आणि परिणामस्वरूप झेल इथे ड्रॉप झालेला आहे. धावा मात्र झाले जातात 3. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी करतो आज रवींद्र. त्यानंतर 4 चेंडू टाकलेले आहेत. 3 धावा दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावीने खाता करून ओपन केले आणि 1 धाव लेग बाईज. 4 चेंडू आणि 3 धावा. वसंत आज कुठेतरी थोडस स्ट्रगल करतोय. आता विजय वजी होते स्ट्राईकवर. अगदी बॅट कट बघा. पंच सुनील म्हात्रे सरांची तीक्ष्ण नजर. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अजित गोराटकर यांना पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या फक्त आणि फक्त 4. पॉवर प्लेच षटक हातळतोय भार्गव 11 संघाकडून रवींद्र गायकवाड. शेवटचा चेंडू आणि ऑफस्ट्रिकला सोडून जाणारा चेंडू. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईट. तर धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 5. वेलकम माणिकदादा पाटील. वीर तानाजी सिनियर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. वेलकम दिनेश पाटील. या इथे डायरेक्ट हिट विजय वजे धावचित बात. वेलकम दिनेश पाटील दापोडे ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य. वेलकम सूर्यकांतदादा पाटील. वेलकम. अगदी विजय वजे मानस इंटरप्राइजेस नाशिक जुन्नर सिन्नर अगदी या स्पर्धेसाठी खास करून समालोचक पॅनल असेल, आमचे पंच कमिटी असेल
आणि संपूर्ण आयोजन कमिटीला मानस एंटरप्राइजेस नाशिक अगदी या स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. तर निश्चितच फुलाजी इताडकर पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि एकविरा पिंपळनेर संघाचे माजी संघनायक अष्टपैलू खेळाडू यांनी भार्गव 11 पिंपळनेर संघासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला देखील शुभेच्छा दिल्या. धन्यवाद फुलाजी इताडकर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. योगेश गायकवाड येतोय. सांघिक दुसरं षटक. वसंत याच्यासाठी अगदी फुल लेन डिलिव्हरी होती, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा झाला नाही. ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. यष्टीरक्षक सदा पाटील यांना 2 धावा इथे धावून पूर्ण केली आहेत. वेलकम सदा पाटील. काल निश्चितच सदा पाटील यांनी देखील वीर तानाजी दापोडे या संघातून खेळताना सामन्यावरचं पारितोषिक पटकावलेले आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेले आहेत. धावसंख्या 7, 1 बाद 7 धावा. तसेच राजाभाई गायकवाड यांनी देखील भार्गव 11 संघासाठी शुभेच्छा दिलेत. आणि त्यांचेच बंधू सध्या दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर आहेत. योगेश गायकवाड. छत्रपती दादा पाटील देखील आज आवर्जून हा सामना पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. एकविरा पिंपळनेर संघाचे ते कोच आहेत. तसेच मणिलाल पाटील, हनुमान पाटील, हरेश पाटील, दिनकर गायकवाड, एकनाथ गायकवाड यांनी देखील भार्गव 11 संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. 2 धावा. धावसंख्या झाली ती 9. वसंत पाटील जयदुर्ग सुरेई हे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र या लीग स्पर्धेमध्ये नावाला साजेशी फलंदाजी अजूनही त्यांच्यापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. संघाचा संघनायक आहे संतोष कोहली यांचा संघ. ओम साई धावा दापोडे. फुलटॉस चेंडू होता. अगदी मिडॉन क्षेत्रामधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत दीपक पाटील तिथे उपस्थित होते. इथे अगदी आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचतोय फलंदाज वसंत. निश्चितच लॉंग ऑन क्षेत्रामधून दीपक पाटील यांनी चेंडू उचलून फेकी केली होती. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 11 धावा झाली आहेत. बघा यानंतर रिग्नेश 11 राणाल आणि सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. चालू सामन्यातील 4 षटक संपताच आपण पुढील दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. योगेश वसंत यांच्यासाठी शॉर्ट मिडॉन वरून पुन्हा एकदा दीपक पाटील यांनी चेंडूला उचलून फेकी केली होती. चांगले क्षेत्ररक्षण होते, मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप छान आहे. विष्णू पाटील आणि वसंत पाटील. अगदी योगेश गायकवाड याच्या गोलंदाजीचा आपण विश्लेषण पाहिलं. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकले. 4ही चेंडूवर त्यांनी 2-2 अशा एकूण 8 धावा. काल मनोज किनी याच्या गोलंदाज प्रमोद भुईर यांनी 6 चेंडूमध्ये 12 धावा, दुहेरी धावा, 6 वेळा दुहेरी धावा घेतल्या होत्या. आणि बघूया आज योगेश गायकवाड याच्या देखील पहिले 4 चेंडूवर वसंत पाटील यांनी 4 वेळा दुहेरी धावा धावून कंप्लीट केलेली आहेत. काल निश्चितच एवन जोडी अंजुरा संघ पराभूत झाला होता. योगेश ओव्हर द विकेट. या इथे चेंडूचा पाठलाग केला होता.
इष्टी रक्षक सदा पाटीलने स्वतःला झोकून दिलं. अगदी बॅट कट होती बघा, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. निश्चितच मनीला पाटील आज इंजुर्ड आहेत, थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. सदा पाटील देखील पूर्णपणे फिट नाही आहेत. अगदी हा चिंतेचा विषय आहे, कारण की मनीला पाटील सारखा खेळाडू सध्या प्ले 11 मध्ये नाहीये. भार्गव 11 पिंपलनेर संघामध्ये. याचे चांगला फटका विष्णू पाटील याच्या बॅटमधून. कालराम गायकवाड याच्या हातामधून झेल ड्रॉप होतोय आणि अगदी हा जीवनदान विष्णू पाटील याला इथे दिला जातोय. 2 धावा कंप्लीट. दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओमसाई धाबा दापोडे संघ 1-16 या धावसंख्येवर. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि 16 धावा. 8च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये 1-16 धावा बनवल्यात. मित्र म्हणजे आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाहीये. रवींद्र गायकवाड यांनी 5 धावा दिल्या, त्यानंतर योगेश गायकवाड यांनी 11 धावा दिल्या. बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी किशोर पाटील येतील की मनोज किनी. रिग्नेश 11 राणाल प्रताप पाटील साहेबांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संभाजी म्हात्रे यांचा संघ आपण या सामन्यानंतर आमने सामने पाहणार आहोत. आणि दोन्ही संघाचे सर्व सहकारी खेळाडू देखील क्रीडानगरीमध्ये अगदी वेळेवर पोचलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या सर्व प्रेक्षक त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींचं देखील भिवंडी तालुकाने 40+ प्रीमियर लीग 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघूया अगदी थोडीशी चर्चा विचारमय झालेली आहे आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी किशोर पाटील याला पाचारण केलेलं आहे. सदानंद पाटील, मनोज केनी अगदी चौथ्यावर मानकुली बी संघाचा हुकमी गोलंदाज याला मात्र इथं राखून ठेवलेले. शेवटच्या षटकासाठी मला वाटतं निश्चितच मनोज केनी याला राखून ठेवला असावं. 1-16 9 विकेट हातामध्ये आहेत. मोठी बॅटिंग लाईन अप आहे. अजूनही येणाऱ्या फलंदाजीमध्ये संतोष कोहली, सचिन माली, सुहास पाटील असे चांगले फलंदाज आहेत. मात्र बघूया 12 चेंडूमध्ये 16 बनवल्यात आणि आता 12 चेंडूमध्ये किती धावा बनवतील ओमसाई धाबा दापोडे संघाचे फलंदाज. सध्या विष्णू पाटील आणि वसंत पाटील संघने खेळपट्टीवर. चला सामना लगेच सुरू ठेवा. किशोर पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला फटका केले. डिबिन विकेट डिझाईनला एका टप्प्याने चेंडूला उचललाय आणि इथे आता बघूया दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज वसंत पाटील. धावचीत बाद. 17 धावसंख्येवर धावबाच्या स्वरूपात लागलेला हा ओमसाई दाबा दापोडे संघाला दुसरा धक्का. बघा रतिलाल पाटील याचं नाव मी विसरलो होतो. न्यू तुफान पिंपळास संघाचा तुफानी फलंदाज ज्याच्या नावावर चालू सीझन मध्ये 250 कंप्लीट आहेत. चांगला फलंदाज आहे, मात्र स्पर्धेमध्ये अजून सूर गवसलेला नाहीये. बघूया 11 चेंडू शिल्लक आहेत. विष्णू पाटील आणि रतिलाल पाटील दोन्ही फलंदाज असे आहेत की ज्यांच्यामध्ये क्षमता आहे चेंडू सीमा पार पाठवण्याची. मात्र गोलंदाज देखील त्यांच्याच ताकदीचा. किशोर पाटील गावदेवी पूर्ण संघाकडून खेळताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम. चांगल्या चेंडूच्या हाताळणी, चांगला क्षेत्ररक्षण होते. थोडीशी गफलत पाहायला मिळाली, मात्र दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. किरण पाटील आहेत
काऊ कॉर्नर वाईडिशे लॉंग ऑन सीमारेषेजवळ अगदी 2 चुका पाहायला मिळाल्यात कालीराम गायकवाड याच्याकडून आणि त्यानंतर किरण पाटील इनफिल्डच्या आतमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 झेल या इनिंग मध्ये आतापर्यंत ड्रॉप झालेले आहेत भार्गव 11 पिंपळनेर संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. किशोर विष्णू पाटील साठी अगदी फटका उडवलाय बघा हवा देखील चांगली आहे आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय. पंच सुनील म्हात्रे सरांचे दोन्ही हात आकाशाकडे षटकाराचा इशारा येतोय. अतिशय चांगला फटका अगदी मोक्याच्या क्षणी जेव्हा संघाला गरज असताना धावेंची हा षटकार येतो विष्णू पाटीलच्या बॅटमधून आणि आता षटकारांनी धावसंख्या वाढून झाली ती 25. चांगला धावसंख्येला आकार आलेला आहे हा षटकार आल्यानंतर. इथे हे दांडी गोल अगदी डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची लाईन लेंथ लवकर ओळखता आली नव्हती. प्रयत्न तर केला होता मात्र नाही वाचू शकले स्वतःला. विष्णू पाटील अगदी दांडी गोल केलेले किशोर पाटील आणि 25व्या धावसंख्येवर लागलेला ओमसाई दापोडे संघाला तिसरा धक्का. संतोष कोहली स्वतः संघाचे संघ मालक चांगले फलंदाज आहेत. बघूया आता मला वाटतं फक्त 8 चेंडूंचा खेळ ओमसाई दापोडे संघाच्या फलंदाजाकडे बाकी आहे. षटकार खाल्यानंतर लगेच पलटवार केलेला आहे. प्रत्युत्तर दिलेलं आहे गोलंदाज किशोर यांनी. यानंतर पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही दुसरा पुकार देतोय. रिग्नेश 11 राणाल आणि सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार. साखळी स्पर्धेची शेवटची ही मॅच असेल त्यानंतर नॉकआउट फेरीला सुरुवात होईल. अगदी स्पर्धेमध्ये बघूया कुठला संघ या भिवंडी तालुका न्यू 40+ क्रिकेट प्रीमियर लीग मेगा फिनाले अंतिम चषकावर कुठला संघ नाव करतोय. निश्चितच संघटनेची जर आपण विचार केला चालू हंगामाचा 2021-22 तरी 18वी स्पर्धा आपण इथे पाहतोय. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडेच्या ग्राउंड मधून संतोष कोले ऑन द फायर. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार कडक फटका. धावसंख्या 29. चांगली टोटल आहे. बघा या ओव्हर मध्ये किशोर पाटील यांनी अगदी चौकार षटकार एक सिंगल आणि दुहेरी विकेट घेऊन देखील 13 धावा 5 चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च केलेले आहेत. येथे चेंडूचा पाठलाग नक्कीच केला होता. चांगला मात्र गतीने इथं बीट केलेले आहे. चांगला चेंडूच्या हाताळणी डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या 29. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा. 3 फलंदाज बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ओमसाई दापोडे. आता शेवटचा आणि अंतिम चौथं षटक घेऊन गोलंदाज मनोज केनी. चौथ्या मानकुली 20 संघाचा वेलकम विशाल काबूकर छत्रपती शिवाजी महाराज वडुणवकर संघाचा अष्टपैलू खेळाडू. निश्चितच रिग्नेश 11 राणाल संघाकडून आपल्याला या लीग स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. मनोज केनी एक चांगला गोलंदाज आहे. चौथ्या मानकुली 20 संघाचा आणि त्याचा गोलंदाजीच्याच बलावर या भार्गव 11 पिंपळनेर संघामध्ये वर्णी लागलेली आहे आणि नावाला साजेशी गोलंदाजी देखील त्यांनी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. बघूया निर्णायक षटक आहे दोन्ही संघांसाठी. इथे मात्र आता स्ट्राईकवर फलंदाज रतिलाल. पहिला चेंडू अगदी लॉंगलेग सीमारेषेकडे केलेत आणि 1 बाउंड चेंडू सीमा पार
चौकार येतोय. तर निश्चितच आमचे परम मित्र भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज कॅम्प्युटर म्हणून ज्यांना संबोधलं जातोय धुमाल सर माइंड फॉर गोरसई यांनी देखील या स्पर्धेला अगदी ऑल दी बेस्ट केले. तसेच आमचे समालोचक पॅनल पंच पॅनल आणि आयोजन कमिटीचे देखील त्यांनी कौतुक केले. धन्यवाद सुभाष धुमाल सर. भिवंडी तालुका न्यू 40+ प्रीमियर लीग 2022 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 33. पहिले चेंडूवर चौकार पेश केलेले आहे. निश्चितच इथे आता थोडासा दबाव हा मनोज किनी याच्यावर असेल कारण की अजूनही 5 चेंडू त्याला टाकायचे आहेत राऊंड द विकेटनी. पुढे स्टेपवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूची हाताळणी, अगदी फलंदाजाचं फुटवर्क चेक करून चेंडूला फेकला होता. अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या 34. 34 धावा शपल क्रॉस झाल्यात. शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये रवींद्र गायकवाड यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केले. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 35. जगदीश पाटील आहेत. जगदीश कारभारी आज निश्चितच इन ऍक्शन मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. सिनियर खेळाडू आहेत स्वर्गीय नंदकिशोर कारभाव हे संघाचे. इथे अगदी बघूया आता झेलची संधी आहे आणि झेल इथे टिपलेले कालराम गायकवाड यांनी. याआधी चुकी पाहायला मिळाली होती मात्र इथे चुकी नाहीये. फलंदाज रतिलाल पाटील बाद झालेले आहेत. सचिन माली येतोय. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 35 आहेत. 35 धावा 2 चेंडूचा खेळ शेष. सचिन माली 44 मानकुली हे संघाचा हा खेळाडू. अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची या लीग स्पर्धेमध्ये वर्णी लागलेली आहे. संतोष कोहली स्ट्राईकवर आहेत. बघूया सचिन मालीला संधी मिळेल का एखादा चेंडू खेळण्याची कारण की फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावा झाल्यात. मनोज केनी राऊंड द विकेटनी ओव्हर नंबर 4 आणि हा एक गती परिवर्तन चांगल्या चेंडूच्या हाताळणी अगदी मनोज केनी यांनी प्रभावित केलेले आहे. निश्चितच मनोज केनीची भार्गव 11 पिंपळनेर संघामध्ये लेट का होईना मात्र एंट्री ग्रेट झालेली आहे. हनुमान पाटीलचा चॉईस प्लेअर होता मनोज केनी. या इथे अगदी लेट कट खेळलेत. बघूया कव्हर पॉइंट डिझन मध्ये रवींद्र गायकवाड उपस्थित. दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. 2 धावा कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर ओमसाईद धाबा दापोडे संघाने 4 गणांच्या मोबदल्यात धावा बनवलेल्या आहेत त्या 37 म्हणजे विजयासाठी 38 धावांचं लक्ष आहे 24 चेंडू मध्ये भार्गव 11 पिंपळनेर संघाला. तर मित्रांनो आपण जाऊया. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आपण पुढील सामन्याची करूया नाणेफेक. निश्चितच रिग्नेश 11 राणाल आणि सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये करूया दोन्ही संघादरम्यान नाणेफेक. वेलकम फुलाजी इतारकर पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि निश्चितच थोड्याच वेळात त्यांनी आम्हाला कॉलच्या द्वारे निश्चितच या स्पर्धेला शुभेच्छा तसेच भार्गव 11 पिंपळनेर संघासाठी शुभेच्छा पाठवत. वेलकम सुस्वागतम. आपण फुलाजी इतारकर माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर
यांच्या शुभ हस्ते करूया. रिग्नेश 11 राणाल आणि सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक. चला विशाल काबूकर गणेश केनी रिग्नेश 11 राणाल. तरी मी सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाचे संघमालक संभाजी म्हात्रे आपणास विनंती करतो, आपण देखील आपल्या संघनायकाला त्वरित टॉसबॉक्स मध्ये पाठवायचे. मान्यवर इथे उपस्थित आहेत. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाचे संघनायक, या आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्लीज सहकार्य करा. पंडित भोईर वेलकम. या आपण संघनायक अथवा प्रतिनिधी आपण नाणेफेकीसाठी या, नाणेफेक करून घ्या. मान्यवर इथे उपस्थित आहेत. संभाजी म्हात्रे या प्लीज. धन्यवाद. वेलकम बाला आणि पंडित भोईर. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाचे दोन्ही अष्टपैलू खेळाडू या. विशाल काबूकर गणेश केनी या प्लीज. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण नाणेफेक करून घेऊया. फुलाजी इतारकर पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि एकविरा पिंपळनेर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. सर्वप्रथम दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेक उडवली जाते. बघा मी नाण्याचं स्वरूप पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आणि दुसऱ्या बाजूला BPL 2022 असं लोगो आहे. कुठलं संघनायक आवाज देईल? विशाल काबूकर. फुलाजी इतरकर उडवायचं वीर तानाजी दापोडे असं म्हणणं आहे. आणि वीर तानाजी दापोडे जे मागितलं होतं तेच आलेलं आहे. तर नाणेफेकी जिंकले विशाल काबूकर. फक्त आपण थोडक्यात आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग फलंदाजी. धन्यवाद. तर मान्यवर विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये बसायचं आहे. बेस्ट ऑफ लक. पंडितजी भोईर त्यानंतर बाला. तर पुढील सामन्याची देखील नाणेफेक झालेली आहे. चला आपले ऑफिशियल पंच दिनेश नाईक सर आणि सिनियर पंच सूर्यकांत मोरे सरांचं इथे शुभ आगमन झाले. मी दोन्ही पंचांना विनंती करतोय की आपण लगेच मॅचसाठी रेडी व्हायचंय. या दोन्ही पंच या स्पर्धेसाठी अतिशय चांगली पंचांची भूमिका. आपले चारही पंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी सिनियर पंच सूर्यकांत मोरे सर असतील, गोरख पाटील असतील, सुनील म्हात्रे असतील आणि दिनेश नाईक. सूर्यकांत मोरे सर वेलकम. सचिन जोशी 11 भादवाड या संघाचा अष्टपैलू खेळाडू यांचं देखील इथं क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. चला दिनेश नाईक सर, सूर्यकांत मोरे सर या आपण प्लीज. ग्राउंडचा ताबा घ्या आपण प्लीज.
रिग्नेश इलेव्हन राणाल प्रताप पाटील साहेबांचा संघ आणि सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संभाजी म्हात्रे यांचा संघ. यानंतर आपण या दोन्ही संघादरम्यान लढत पाहणार आहोत. नाणेफेकी झालेली आहे आणि रिग्नेश इलेव्हन राणाल संघाच्या संघनायक विशाल काबोगार यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर इथे विजयासाठी धावांची गरज आहे 38. भार्गव इलेव्हन पिंपळनेर संघाला आणि सलामीर जोडी स्वतः संघाचे संघ मालक सदानंद पाटील आणि सोनादेवी टेमगर संघाचा डावखोरा शैलीदार फलंदाज दीपक पाटील. नाना स्पोर्ट सॉरी अगदी या आधी ते सिनियर 40+ मधून सोनादेवी टेमगर संघाकडून देखील केलेले आहेत. चांगले खेळाडू आहेत दीपक पाटील. काल त्यांनी सामन्यावरचं पारितोषिक देखील पटकावलेले आहे. आणि आमचे दोन्ही पंच खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. गोरख पाटील सर आणि सुनील म्हात्रे सर. चोवीस चेंडू आणि 38 धावा आणि ओमसाई धाबा. दापोडी संघाकडून गोलंदाज वसंत पाटील. अगदी देवानंद केनी देखील यांना आपण पाहतो इनफिल्डच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॉइंटवर. इष्टरक्षक सुहास पाटील इष्टनपासून दूर आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ डीप मिड विकेट लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिले चेंडूवर एक धाव इथे कंप्लीट केली आहे. वेलकम अजय पाटील. निश्चित रतिलाल पाटील देवानंद केनी सुहास पाटील वसंत पाटील विजय वजे संतोष कोहली विष्णू पाटील सचिन माली असे चांगले खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. ओमसाई धाबा दापोडी. आर.सी. पाटील फाउंडेशन निश्चितच आर.सी. पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अरुणर पाटील साहेबांचं थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते. निश्चितच या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकनेते आर.सी. पाटील साहेब देखील उपस्थित राहिले होते. दीपक पाटील याच्यासाठी हा चेंडू आणि अगदी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला उचलले गोलंदाज वसंत पाटील यांनी. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनी आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन केलेलं आहे. वेलकम प्रभाकर मडवी. दोन धावा पहिले दोन चेंडूवर सिंगलनी दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन केलेले आहेत. वेलकम संभाजी म्हात्रे सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघाचे संघ मालक आहेत. वेलकम चिंतामण पाटील दापोळी ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आणि वीर तानाजी दापोडी सिनियर 40+ चे संघनायक. इथे फलंदाज झेलबाद काय झेल टिपला होता. सदा पाटीलचा झेल आणि क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. विजयी वजे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. रवींद्र गायकवाड आहेत. सदा पाटील फिट नाही आहेत. मी मगाशीच उल्लेख केला होता की थोडीसा चिंतेचा विषय आहे कारण की मनीलाल पाटील आज प्ले 11 मध्ये नाही आहे. सदा पाटील देखील पूर्णपणे फिट नाही आहेत. 38 धावा बनवायचे आहेत. 2 धावसंख्येवर पहिली विकेट मिळवलेली आहे. गोलंदाज निश्चितच वसंत पाटील यांनी ओमसाई धाबा
दापोडी संघाचे ते संघाने वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माननीय श्री अरुणार पाटील साहेबांचे मंचावर शुभागमन होते. आर.सी. पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, वेलकम सर. वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे माणकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चंदूजी माली, आमचे अजयजी भाऊजी देखील उपस्थित आहेत. इतर सर्व त्यांचे सहकारी देवाबाई, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. निश्चिताचा भिवंडी तालुका आणि 40+ प्रीमियर लीग 2022 मध्ये अरुणार पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून अरुणार पाटील साहेबांचे पिताश्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकनेते आर.सी. पाटील साहेबांनी देखील आपली उपस्थिती दिली होती. आज अरुणार पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि अगदी त्यांचा कटआउट आपण डीप मिड विकेट रिजनला पाहतोय. धन्यवाद. भिवंडी तालुक्यामध्ये आर.सी. पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने मोठ्या स्पर्धेच्या आयोजनाला सुरुवात केली होती आणि त्या स्पर्धेचे मुख्य प्रणेते अरुणार पाटील साहेब आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. दिवस रात्र खेळली जाणारी स्पर्धा आजचा या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम तिसरा दिवस आहे. एकूण 12 संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. मैदानामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. ओमसाई धाबा संघ आहे, 38 धावांचं लक्ष आहे आणि आता 1-7 या धावसंख्येवर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. वसंत पाटील याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली रणनीती, शेवटची चेंडूवर विकेट द्यायची होती. भार्गव इलेव्हन पिंपळनेर संघाच्या रवींद्र गायकवाड यांना मात्र ती मान्य नाहीये. ओमसाई धाबा दापोडे संघाच्या खेळाडूंना 1-7. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि धावा बनवायचे 31. विजयासाठी 38 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा बनवलेल्या आहेत. भार्गव इलेव्हन पिंपळनेर संघाने 1 गड्याच्या मोबदल्यात 7. यानंतर आपण रिग्नेश इलेव्हन राणाल प्रताप पाटील साहेबांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संभाजी म्हात्रे यांचा संघ पाहणार आहोत. चला वेल कमी घ्या प्लीज. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय आर.सी. पाटील फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अरुणार पाटील साहेब, त्यांच्या समवेत माणकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चंदू कालराम माली, देवाबाई, अजय बाबजी असे त्यांचे इतर सर्व सहकारी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे आलेत. आणि मी वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ आणि त्यांच्याच माध्यमातून दापोडे गावची ही वीर तानाजी क्रीडानगरी आपण पाहतोय. निश्चितच भिवंडी तालुक्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करीन आर.सी. पाटील फाउंडेशनच्या स्वर्गीय किशोर आर क्रीडानगरीचं. चला वेल कमी घ्या प्लीज. विष्णू पाटील, वसंत पाटील, आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची. 18 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण शिल्लक आहे. बघूया दीपक पाटील ऑन दी स्ट्राईक. नाना स्पोर्ट टेंबर या संघाचा खेळाडू सध्या भार्गव इलेव्हन पिंपळनेर संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रतिलाल पाटील न्यू तुफान पिंपळस संघाचा खेळाडू. चला वेलेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. अठरा चेंडू 31 धावांचं समीकरण. रतिलाल पाटील एक चांगला गोलंदाज आहे. न्यू तुफान पिंपळस संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आहे.
चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण, आणि म्हणूनच त्यांची वर्णी लागलेली ओमसाई दापोडे संतोष कोहली यांच्या संघामध्ये. पहिला चेंडू अगदी दीपक पाटील याच्यासाठी. बघूया चेंडूवर काय घडलंय. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय. लेगबाईचा इशारा. अगदी सुहास पाटील यांच्याकडून देखील चेंडू अडवण्याचा प्रयत्न असफल झाला होता. शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक देखील पोचू शकले नव्हते. परिणाम सर्व आपण बघितलं की चेंडू सीमा पार. धावा येतील 4. आता 4 धावसंख्या वाढून झाली ती 1-11. 38 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या 7 चेंडूमध्ये आता 11 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. या चौकाराने मात्र धावसंख्येला आता चांगला आकार आलेला आहे. एक नशिबाचा चौकार इथे आलेला आहे भार्गव 11 पिंपळनेर संघाच्या फलकावर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडूला सोडून दिलं होतं इष्टरक्षक सुहास पाटील याच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताळणी आहे. आउटसाइड ऑफ स्टंप वरचा चेंडू अशाभूत नजरेने पाहिले होतं फलंदाज दीपक पाटील यांनी गोरख पाटील सरांकडे. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि अगदी बघा ज्या विकेटची ज्यांना आवश्यकता आहे ती विकेट दीपक पाटीलची हवी. मात्र भार्गव 11 संघाला विकेट द्यायची आहे रवींद्र गायकवाड यांची, ती मात्र विकेट मान्य नाहीये ओमसाई दापोडे संघाच्या खेळाडूंना. एकच धावाली. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 12. 12 धावा. 9 चेंडूंचा खेळ कंप्लीट. 24 मध्ये 38 बनवायचे आहेत. आणि निश्चितच अशी जर गोलंदाजी झाली, क्षेत्ररक्षण झालं तर शेवटच्या चेंडूपर्यंत आज सामना जाईल यात मात्र तिलभर शंका नाहीये. बघूया कुठला फलंदाज आक्रमण फलंदाजीला सुरुवात करतोय. रवींद्र गायकवाड याच्याकडे देखील क्षमता आहे. रतिलाल ओव्हर द विकेट. चांगला चेंडू. अप्रतिम. काय गोलंदाजी करतोय बघा. पहिल्या चेंडूवर लेगबाईच्या स्वरूपात चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू ओव्हर नंबर 2 चे पूर्ण टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या थांबलेली आहे ती 12 वर. 12 धावा इथे फटका खेळलेत. बघूया झेल. अप्रतिम. वेल जज कॅच. अगदी रनिंग झेल. काय क्षेत्ररक्षण केलं होतं अजित. काय झेल टिपला होता बघा. अगदी सर्व सहकारी शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर देताना चांगला झेल. रवींद्र गायकवाड धावचीत झेलबाद झालेले आहेत. 12 धावसंख्येला दुसरा धक्का लागलेला आहे आणि किशोर पाटील इथे गावदेवी पूर्ण संघाचा खेळाडू. निश्चितच दमन दौरा 2021 या दमन दौऱ्यामध्ये गावदेवी पूर्ण संघाकडून किशोर पाटील यांनी चांगली कामगिरी केली होती. अगदी संघाचा तारणहार मानला होता, गोलंदाजी असो की फलंदाजी. आणि अगदी अंतिम मेगा फिनाले सामन्यामध्ये गावदेवी पूर्ण संघ पराभूत झाला होता. आई जोगेश्वरी जून आंदोलकी संघाच्या समोर. किशोर पाटील येतोय. शेवटचा चेंडू रतिलाल पाटील. 2-12. दीपक पाटील आणि इथे झेलचा प्रयत्न या धावसंख्येवर आपली ओव्हर इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या झाली ती 12. 12 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. बघा पहिल्या 2 ओव्हर मध्ये 6च्या सरासरीनं 12 बनवल्यात आणि येणाऱ्या 12 मध्ये 13च्या सरासरीनं 26 बनवायचे आहेत. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं खेळाडूंसाठी. धन्यवाद. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय आरसी पाटील फाउंडेशनचे
सन्माननीय अध्यक्ष ठाणे जिल्ह्यातील नामांकित उद्योजक अरुणार पाटील साहेब यांनी अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे आणि निश्चितच साहेबांनी आई गावदेवी सोनाली चषकामध्ये देखील स्पर्धेला भेट दिली होती. 12 चेंडू 26 ची गरज. निश्चितच या स्पर्धेचे मुख्य आयोजक वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे, आनंद लक्ष्मण पाटील, तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश गुरुनाथ पाटील, विष्णू एकनाथ पाटील, नरहरी सीताराम पाटील, राजेश छत्रपती पाटील आणि विशेष सहकारी अजय भागीरथ पाटील, दिनेश अनंत पाटील आणि वैभव सूर्यकांत पाटील आणि संपूर्ण एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचा हा भव्य आणि दिव्य असं आयोजन भिवंडी तालुका न्यू 40+ क्रिकेट प्रीमियर लीग 2022 आपण पाहतोय. तब्बल 12 संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. त्यामध्ये रिग्नेश 11 राणाल प्रताप पाटील साहेबांचा संघ, चौठाईरवा मानकोली गणेशदादा केने आणि रविदादा पाटील यांचा संघ, स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली दीपकजी म्हात्रे गणपतजी भोईर यांचा संघ, एवन जोडी अंजूर निलेश पाटील सुकेश डाकी यांचा संघ, त्यानंतर ओमसाई दाबा दापोडे संतोष कोहली यांचा संघ, इको झोन ग्रुप खाडी पाये समीर तांगडे यांचा संघ, भार्गव 11 पिंपळनेर सदानंद पाटील यांचा संघ आहे. त्यांचं सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संभाजी म्हात्रे, त्यानंतर नाना फाउंडेशन टेमगार विजयदादा चौधरी, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे राजेश पाटील, सुमित कुमार अँड कंपनी सुरई नितीन पाटील आणि मयुरेश पेपर ट्यूब केवनी दिवे अमित भुईर असे एकूण 12 संघ. आणि या 12 संघ मालकांचे देखील खूप खूप आभार, कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोठं योगदान या संघ मालकांचं देखील राहिलेलं आहे. 12 चेंडू आणि 26 ची गरज आहे आणि गोलंदाज येतोय विष्णू पाटील वीर तानाजी दापोडे संघाचा खेळाडू. आणि बघूया स्वतःच्या होम ग्राउंडवर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सांघिक तिसरं षटक ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, मात्र चेंडू कुठेतरी शरीरावर आदळतोय. निर्धावच्या स्वरूपात पहिल्या चेंडूची सांगता झालेली आहे. अगदी हवा मात्र अशी मैदानामध्ये सुरेखी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक. बघूया विष्णू पाटील याला खेळपट्टीचा पुरेपूर अनुभव आहे, मात्र किशोर पाटील रोखतील का. इथे खराब चेंडू. अगदी पहिला चेंडू कशा प्रकारे हाताला आणि ह्या चेंडूवर बघा, आणि अगदी चेंडू देखील जाऊन वरती स्टॉप झालेले आहे. म्हणजे हा चेंडू खेळाडूपर्यंत पोहोचणार नाही मला वाटतं थोडा वेळ तरी. षटकार आलेला आणि षटकारांनी धावसंख्या झाली ती 18 धावा. आता 10 चेंडू आणि सामन्याचं समीकरण उरलेले ते 20 धावा. 10 मध्ये 20, 10 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. दहा चेंडू आणि 20 धावांचं समीकरण आहे. या षटकारांनी मात्र आता विजयाची चाहूल लावून दिलेली आहे. भार्गव 11 पिंपळनेर संघासाठी किशोर पाटील स्ट्राईकवर आहेत आणि अगदी या षटकामध्येच धावा हे जास्त बनवावे लागतील, कारण की शेवटचा आणि अंतिम षटक जेव्हा येईल ते हवेच्या विरुद्ध दिशेने असेल. आता मात्र हे हवेच्या दिशेने चांगलं षटक आहे धावा बनवण्यासाठी. भार्गव 11 पिंपळनेर
संघाला खास करून इथे चेंडूला खोदून काढलेले बघूया. लॉंग ऑन शिमरची गडी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव, त्यानंतर बघता बघता 2 धावा अगदी चितची चपळीने धावून पूर्ण केले आहेत. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. आठ चेंडू आणि 18 धावांची अजूनही गरज आहे. बघा, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडू षटकार, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथा चेंडू डॉट. तर 8 चेंडू आणि 18ची गरज. 20 धावा झाली आहेत. विजयासाठी 38 बनवायचे आहेत. 8-18. गोलंदाज तयार विष्णू पाटील, आणि ते आता झेल येण्याचा प्रयत्न नाही, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव अपूर्ण. फलंदाज दीपक पाटील, धावचीत बाद. एकच धाव येईल. धावसंख्या 21. सचिन मालियाचा चांगला क्विक थ्रो आपण पाहिला होता. सॉफ्टवेअर मानकुली हे संघाचा खेळाडू. कव कॉर्नर आणि लॉंगॉन सीमारेषेवर तैनात आहे. 7-17चं इक्वेशन शिल्लक आहे आणि मैदानामध्ये किरण पाटील इंटर होतोय. दीपक पाटील बाद झाल्यानंतर 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. या सामन्यासाठी अगदी आम्हाला 3-4 अनुभवी पंच लाभलेले आहेत. सुनील म्हात्रे सर, गोरख पाटील सर, सूर्यकांत मोरे सर आणि दिनेश नाईक. त्यानंतर गुणलेखीची भूमिकेची जबाबदारी अगदी अल्पेश गायकवाड आणि ज्ञानेश्वर मुकादम यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. 7-17. बघूया या चेंडूवर किती धावा येतील. आणि या इथे चांगला चेंडू आहे. अगदी थोडंसं हवेमध्ये फ्लाईट दिली होती चेंडूला. आणि बघा, शेवटचा चेंडू निर्धाव. किशोर पाटीलकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिकार प्रयत्न झाला नव्हता चेंडू खेळण्यासाठी. आता 6 चेंडू आणि 17ची गरज. आणि आता हवेच्या अपोजिट, हवेच्या विरुद्ध दिशेने या धावा आता 17 बनवायचे आहेत. आणि बघूया 17 धावा कुठल्या संघासाठी खतरा बनतील. नाही, अगदी जो दीपक पाटील याला जो धावचीत बाद केलेली आहे विष्णू पाटील यांनी, ते कदाचित त्या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. कारण की दीपक पाटील हा डावखुरा फलंदाज होता. म्हणजे त्याच्यासाठी सध्या मैदानामध्ये हवा ही वातावरण पोषक होतं आणि त्याच फलंदाजाला धावचीत बाद करण्यात यश आलं होतं. बघूया 6-17 आहेत. मात्र किरण पाटील आणि किशोर पाटील यांना देखील कमी लेखून चालणार नाहीये. तर गोलंदाज येतोय विजय वजे, जयदुर्गा सुरेई बी संघाचा अष्टपैलू खेळाडू. विजयकडे देखील चांगली विविधता आहे. अगदी फास्ट, स्लो. त्यानंतर निश्चितच वसंत आणि विजय दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. बघूया 6 मध्ये 17ची गरज. अतिशय चांगला सामना. निश्चितच अरुणा पाटील साहेब देखील या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेला सदीचे भेट देण्यासाठी आलेले आहेत. खास करून राजेश पाटील, आनंद पाटील यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. 6 चेंडू आणि
17 धावा. गोलंदाज विजय वजे. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू आणि पहिला शॉर्ट चेंडू टाकला होता आणि पहिल्या चेंडूवर अगदी षटकार मारून या सामन्याची निश्चितच आता थोडीशी दिशा बदललेली आहे. 5 चेंडू आणि 11चं समीकरण. खराब चेंडू होता, खराब चेंडू. अगदी ज्या गोलंदाजीसाठी विजय वजाला ओळखला जातोय तो चेंडू मात्र या इथे आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. किरण पाटील का चांगला फलंदाज आहे. पहिले चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडासा आता दबाव हा फलंदाजापेक्षा गोलंदाजावर जास्त असणार आहे. 5 चेंडूमध्ये 11 धावा. अगदी शॉर्ट पिच चेंडू टाकला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता. फुल केला होता आणि लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग का सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊन लँड झाला होता. चांगला फटका केला होता किरण आणि षटकारांनी स्वतःचं खातं देखील त्यांनी उघडलेले आहे. आता 5 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. बघूया कशा प्रकारे वापसी करतोय विजय वजे. या इथे बघूया झेल तर नाहीये. रतिलाल पाटील याचा प्रयत्न पोचतोय. चेंडू एक्झॅक्ट कुठे लँड झालेला आहे बघूया. डिसिजन पेंडिंग आहे. स्वतः षटकार. अगदी सुनील म्हात्रे हा अगदी रतिलाल पाटील यांनी इशारा केलेला आहे. चांगली खेळर होती. षटकार आलेला आहे बघा. असं वाटलं होती कुठेतरी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल मात्र किरण पाटील यांनी या सामन्याची पूर्णपणे आवाज काढून टाकलेली आहे. पहिले 2 चेंडूवर तब्बल 12 धावा ठोकलेले आहेत. आता येणारे चेंडू आहेत 4 आणि धावा बनवायचे फक्त 5. म्हणजे आता सिंगल डबलनी देखील काम तमाम होईल. तो भार्गव 11 पिंपलनेर संघाचा. बघूया थोडंसं आता चिंतेचं वातावरण निश्चितच आहे. संतोष कोहली यांचा संघ ओमसाई धाबा दापोडी. विजय वजेची गोलंदाजी खराब होते. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. वेलकम दिनेश नाईक सर. या इथे चांगला चेंडू आहे. या चेंडूंची आवश्यकता आहे. बॅट कट होती. 3 मध्ये 13 ठोकल्या. माननीय संस्थापक अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे नामांकित उद्योजक अरुणा पाटील साहेबांना मी विनंती करतोय साहेब आपल्या शुभ हस्ते किशोर पाटील या खेळाडूला आपण सामनावीरांनी सन्मानित करायचं आहे आणि ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले प्रताप पाटील साहेबांनी. गणेशदादा केनी, योगीजी पाटील. त्यानंतर गिफ्ट बॉक्स आहे किरण विठ्ठल पाटील दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि त्यानंतर दापोडे गावचे उद्योजक संतोष एकनाथ पाटील यांच्याकडून देखील आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी हे पारितोषिक